मला नको येऊ त्या व्हिडिओ मध्ये तू तुला चढू आम्ही तुला आडू यायला तर मुलं मनात दाखवण्यासाठी घेतले कसं आहे पब्लिक, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बिना आंघोळीचा ब्लॉग स्टार्ट केलाय. बेस्ट आजचा मौसम इतका भारी झाला, इतका भारी झालाय. चारी साईडनं आभाळ झाले पक्षी सूर्य इतकं दिसायला. थोडंसं कारण की 2 मिनिट थांबलं का सगळं आभाळ ढकून जातं त्याच्यावर. इकडच्या साईडनं पूर्ण आभाळ आले, पूर्ण इतकं गॅप पुऱ्याला पॅक झालाय. एकूण बी असं शेलूच्या साईडनं पुऱ्याला सगळं पॅक झाले. शेलू देवळगाव सगळं पॅक झाले. तिकडं तर सूर्यदादा पोहोचत झाला. आणि मग आमच्या गावातून देवळगाव पण दिसते. हे टाकी दिसते देवळगावची, दिसली का? हां, आता तर सगळाच गेला. किती भारी मोसम झाला बेस्टपैकी. सगळीकडे सावली. असं वाटलं पावसाळ्यात पावसाळ्यातच का नाही. सध्या आता पावसाळ्यात चालू आहे का नाही. आणि कालचा पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी साचले छतावर. आणि जस्ट मी आता तोंड धुवून बसले बरं का. आणि आता एकदा बेस्ट चहा घेऊ, नंतर बघू काय करायचं. कारण की सकाळीच उठवलं मला आज, त्याच्यामुळे एकदा चहा घेऊ बेस्टपैकी. चहा झाला की नाही विचारू खाली का चहाच्या नावाखाली 2-4 बोलणे भेटतात काय माहिती. सकाळपासून उठवायची मला जागा नाही पोरे. इकून दगड फेकायची इकून. आयो चहा झाला का? 8:30 वाजले तर 8:30 कुठं वाजले तर तुम्हाला म्हणलं काय सकाळी बोलले चला दिन चहा एकदा. तर बघू शकता मित्रांनो, चहा पण आणि बिस्किटचा पुडा पण आलाय. बिस्किटचा पुडा. आणि मोसम आता बघा सगळा सुरत आता गायबच झाला. कुठं गेला काय सगळं आउट. आता सगळीकडून झाले तिथं आभाळ तर सगळीकडून झाले. बघ इकडून बी झाले, सगळीकडून झाले. हे तोपर्यंत आपण आपला चहा घेऊ आणि नंतर नाश्ता करू. बघू शकता मित्रांनो, चहाची बेस्ट पेन झाला आपला. आणि आता काय करू म्हणजे इथं बेस्टपैकी आंघोळ करून घेऊ. आणि हा आंघोळच करून घेऊ, मग दाखवतो आंघोळ झालं बेस्ट. चला तर बघू शकता मित्रांनो, आता आंघोळ बेस्ट व्हिडिओ गेअरमध्ये झाले. बघू शकता पक्षी राहिलाय. हां, आणि दिवसभर असंच वातावरण आहे. रिमझिम पाऊस यायला थोडाफार बारीक. आणि इकडे पाऊस पडायला म्हणून हे जे दिसेल तुम्हाला खाली काळं टावरच्या मापात, तर ते सगळं पाऊस पडायला म्हणून. आता आम्हाला तरी बी काम करायचं थोडंफार. तर चला दुपारपर्यंत होईन जितकं होईन तितकं करू. त्याचं म्हणणं असं कामच करायचं आज, काय असं नसतं. तेवढी एकदा लेवल झाली का टेन्शन नाही. उद्याच्याला आपल्याला लग्न आहे, त्याच्यामुळे आज जायचे तर आपल्याला कपडे आणायला. तर कपडे बी घेऊन, जर पप्पा रिकामण असेल तर पप्पाला सोबत घेऊन जाऊ. आणि जर नसलं रिकाम पण तर आपणच जाऊ बेस्टपैकी. कशी घ्यायचे काय आपल्या हिशोबानं. चला तुम्हाला दाखवतो आज कसं काय होणार बेस्टपैकी. आणि एक प्रकरणात माझे बोटं फुटलेत, मग मला एक तर साईडनं काय करता बी येत नाही. तेव्हा हे सगळं त्याला मी लावला बिबुवा. इथं बी फुटलेत, त्याच्यामुळे काय करता बी येणं झाले. हे असे बोटं सरळ बी व्हायला झाले सगळे असे. लगेच इथं आणि इथं आग व्हायली. तर चला जाऊ दे, जाऊ निरीगिरी करू एकदा आणि बेस्टपैकी जाऊ. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही दोघं चाललो शेलला. कारण की ना पाऊस वगैरे सगळं ओकेमध्ये आउट झालंय. आणि आता आम्ही चाललो शेलला, कारण की ना मला उद्याच्याला आहे लग्न, त्याच्यामुळे आपल्याला घ्यायचे थोडेफार कपडे. चला तुम्हाला दाखवतो कसे कपडे घ्यायचे तर काय थोडंफार 19-20.
तर बघू शकता मित्रांनो आता शिरूरला पोहोचलो आम्ही आणि आपल्याला टाकायचं आता शर्ट इस्त्रीला. हे बघा इथं टाकायचं तर आणि 2 शर्ट आहेत आणि टाकून बघ आपले 2 शर्ट इस्त्रीला आता लगेच. किती मिनटं लागतील मग? 1 घंटा एवढा नका ना करू. मग काय 2च का 5 मिनटं लागतील? सकाळपासून बसलेले आता बरं काहीतरी करा ना. हे 2 शर्ट आहेत मग आपले. तुम्हाला अर्ध्या तासाने येऊ का? अर्ध्या तासानं बरं अर्ध्या तासाने येतो. हे करायचं हे ठेवलेत बरं कायच्यात एक मपलेन पप्पाचं एक तर काय केली बा. तर आपलं काम काय तर आपले काम तेवढं करून घेऊ नंतर बघू. मला असं इथे बघून वाटतं की काय कुठतं आपल्याला भेटणार नाही. या दुकानात बघा सगळे कपडे कडक कपडे पॅन्टी जीन्स वगैरे हे ते बाय आणि सगळे कपडे इथे पाडलेले सगळे असे कस्टमर आले जसेच तसे माणसं जास्त नसले होते थोडंफार. शकता मित्रांनो इथं कुठचे तर आपल्याला काय भेटलं नाही त्याच्यामुळे आता आपण जाऊ दुसरीकडं. चला दाखवा. बघू शकतो मित्रांनो आता हे दुकान आलं दिसतं की आपण आणि आपल्याला दाखवायत कुर्तीमध्ये कलर दाखवा. ब्लॅक दुसरी नाहीत आम्हाला कलर नावाचे. हे पण भारी दिसणार आहे का? लाल मध्ये 2 तिघं म्हणली घेऊ नको. हां खोल ना खोल. हे 2 कलर आहेत बघा. हे आणि 4 बघू शकता मित्रांनो दुसऱ्या दुकानात आलो आम्ही. थोडं हे दिसेल ना विचित्रच. ह्याच्यामधून दुसरे नाहीत का क्लीन नाही हे असे हे जे डिझाईनवर नसले बघू शकता मित्रांनो आता जस्ट आम्ही नाश्ता करायला आणि अख्ख्या शेलूत हिंडलोत पुऱ्याला पुरं तरी आम्हाला सापडले नव्हते. पण एका दुकानात आम्हाला एक जण म्हणलं एका दुकानात जा तिथं भेटतील. कसं तर तिथे गेलो तर हे 2 शर्ट घेऊन आलो. सॉरी कुठते एक दाखव रे. एक आणि एक दोन्ही करतो. आता याचे कलर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो मी. हां ह्याचे चेहऱ्यासाठी हे घेतो. काय मला नाही माहीत मला येत नाहीत नाव. तर हे जे कलर तुम्हाला एकदा घरी गेल्या दाखवतो. थोडंफार नाश्ता चालू आहे आमच्या इथे. चला तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय काय खायचे भेळ. हां भेळ मित्रांनो येणं भेळ सॉरी काय भेटलीस रे रगडा भेळ कॅन्सल झाली. रगडा घेतलाय बघू शकता मित्रांनो. माझी पण भेळ आली. क्वांटिटी किती आहे बघा. हे बघा श्रीकृष्ण भेळ इथं. हां जाऊ दे आपण एकदा नाश्ता करू थोडं. बघू शकता मित्रांनो जाता जाता आपले शर्ट राहिलेले शर्ट तर घ्यावं लागतील काय. तुला हाणली बावडी तिथूनच तेवढे शर्ट घेऊन जाऊ ना टाकलेले पहिल्यांदा आपण नाही काय. बघा झाले की नाही 1 तास. हां मग आज करू नका राव. ते बघू शकता मित्रांनो शर्ट राहिलेत आपले करायचे. दादा टाकू दुसऱ्या दुकानावर. चलो हे बघा तर चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण भेटू घरी कारण की ना आपलं सगळं सामान ओकेमध्ये झाले. हे बघा आम्ही 2 जण. चला बेस्ट पैकी आता काय करू माहिती का बिंदास्त घरी जाऊ. गाडीत तेल पण टाकले कपडे पण घेतलेत केळं पण घेतलेत परत इस्त्रीचे कपडे बी घेतलेत. पण इस्त्रीचे कपडे झालेत नाही तर काय सांगू तुम्हाला. हां एकने स्टार बी घेतलं परत आपले कपडे पण घेतलेत
सगळं ओके मध्ये घेतलंय आणि आता डायरेक्ट जाऊ घरी आणि भेटू घरी. तर बघू शकता मित्रांनो, जस्ट आता मी घरी पोहोचले आणि आता तुम्हाला कलर बी दाखवते एकदा कुर्तीचा बेस्ट की पप्पाला यायला सगळं दाखवू. चला एकदा पाणी घेऊन पितो. जस्ट 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 पोचले आता. चार माणसे 4-5 पुढे मनीषा कोणी आलं इकडे आलं कोण काय म्हणलं मला नको येऊ त्या हिडी मध्ये बघा तू तिथं चल आम्ही तुला आडवे आलो तर मुलं म्हणून आता दाखवण्यासाठी घेतले. कोणी टाकायचं का काय खरं. चला पैसे उडवायला लागला तू म्हातारी ते माझ्या लाजा वाटत 40,000 रुपये घेतले. दोन साधा आणला तुम्ही कपडे घ्यायला चिरकुट सगळं लागायला पप्पा देखता मग ती काय गप्पी बसू पप्पा गेले इकडे पैसे नाही कर तसंच आहे. हां हां दोन कलर जेवण कम नाही अरे पाऊस याला काय कापूर हे बघा मित्रांनो, हे कलर आहे त्याच्यावर पॅन्ट फ्री. आपल्याला बरं काही नाही दाखवत फॉलोवर वाढवले पुढे काही आणि हे सेम तसंच आहे, पक्षीचा कलर आणि त्याचा कलर आला बघ बरं. जर बघू शकता मित्रांनो, बेस्ट पैकी आता मी आलो वरी आणि काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.